नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सर्वांना आपला चॅनल आदर्श शिक्षाकडून हार्दिक शुभेच्छा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र दिन हा 1 मेला का साजरा करतात आणि त्यामागची कारणे पाहणार आहोत। 1 मे हा महाराष्ट्र राज्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, कारण 1 मे 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। 1960च्या आधी महाराष्ट्र आणि गुजरात एकाच राज्याचे भाग होते। महाराष्ट्र राज्याला स्वतंत्र राज्य म्हणून दर्जा मिळवण्यामागे फार मोठा इतिहास आहे, त्याची माहिती पाहू। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक प्रांतांमध्ये भाषेनुसार प्रांतांची मागणी झाली, म्हणून मराठी भाषिक जनतेने ही स्वतंत्र राज्याची मागणी केली। त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली। त्यामध्ये अनेक नेते व कार्यकर्ते यांनी पुढाकार घेतला होता। 1956 मध्ये केंद्र सरकारने राज्य पुनर्रचना आयोग नेमला, परंतु या आयोगाने मुंबईसह महाराष्ट्र राज्य स्थापनेचा विरोध केला। त्यामुळे लोकांमध्ये संताप पसरला। या निर्णयाविरोधात संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली। निदर्शने झाली। मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, नागपूर अशा ठिकाणी लाट्या व गोळ्या झेलल्या गेल्या आणि त्यामध्ये 105हून अधिक आंदोलकांनी प्राणाची आहुती दिली। पुण्यातील लालबाग, मुंबईतील फ्लोरा फाउंटन हे ठिकाणे आजही बलिदानाचे साक्षी आहेत आणि त्यामुळे जनतेच्या दबावाखाली केंद्र सरकारला झुकावे लागले व 1 मे 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली व मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी बनली। काही महत्त्वाचे पॉईंट: महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही मुंबईवर आपला अधिकार लावत होते। गुजराती लोकांचे म्हणणे होते मुंबई हे व्यापारी शहर आहे, तर मराठी जनतेचे म्हणणे होते मुंबई हे मराठी संस्कृतीचा भाग आहे। मुंबई ही व्यापारी शहर असून तिचा सांस्कृतिक संबंध मराठी लोकांशी होता, त्यामुळे ती महाराष्ट्रात समाविष्ट झाली व मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी बनली। आंदोलनामध्ये 105 लोक शहीद झाले होते व त्यांच्या स्मरणार्थ फ्लोरा फाउंटनचे नाव बदलून हुतात्मा चौक असे ठेवण्यात आले। महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर यशवंतराव चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री होते आणि त्यांनाच मॉडर्न महाराष्ट्राचे शिल्पकार असे म्हणतात। गुजरातलाही राज्याचा दर्जा मिळाला। मग चला आपण महाराष्ट्राच्या काही गौरवान्वित माहिती पाहू। भारतातील सर्वात लांब रोड नेटवर्क आहे, तसेच सर्वात जास्त लांबीचे हायवे नेटवर्क येथे आहे। महाराष्ट्राचे राज्याचे पहिले राज्यपाल श्री प्रकाश हे होते। भारतातील पहिली पॅसेंजर ट्रेन ही सर्वप्रथम महाराष्ट्रामधून चालू झाली। भारतातील सर्वात पहिले विमानतळ हे महाराष्ट्रातील जीव या ठिकाणी होते। भारतातील पहिले तोफखाना केंद्र हे देखील महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील देवलाली येथे आहे। भारतातील 80% स्ट्रॉबेरीचे उत्पादन हे महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे होते। 80% द्राक्षेही महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात होतात। सर्वात जास्त कांदा उत्पादक राज्य महाराष्ट्र आहे, तसेच संत्रे देखील महाराष्ट्राची देण आहे। महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे। 15% GDP महाराष्ट्रामधून येते। 300हून अधिक किल्ले महाराष्ट्रामध्ये आहेत। 800 पेक्षा जास्त लेण्या महाराष्ट्रात आहेत। बॅडमिंटन या खेळाचा शोधही महाराष्ट्रामध्ये लागला। महाराष्ट्रामध्ये एक RBIची ब्रांच आहे, जेथे संपूर्ण भारतातील सोने ठेवले जाते। तसेच स्वराज्याचा मंत्र देणारे छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाही मजबूत करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाचं महत्त्व सांगणारे ज्योतिबा फुले, पहिली शिक्षिका सावित्रीबाई फुले, समतेचा मंत्र देणारे शाहू महाराज, तुकडोजी, एकनाथ, ज्ञानेश्वर यांसारखे संत, लता मंगेशकर, गानकोकिळा, सचिन तेंडुलकर या सर्व लोकांचा व महाराष्ट्राचा मला अभिमान आहे। जय महाराष्ट्र।